दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव माननीय IAS डॉक्टर चंद्रकांत सुलोचना लक्ष्मण पुलकुंडवार. गावाकडच्या जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी, ज्यांनी आपल्या संवेदनशील कामकाजानं आणि अभ्यासू नेतृत्वानं महाराष्ट्राच्या प्रशासनात एक वेगळी ओळख निर्माण केली. नांदेड जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबातून शिक्षण घेत पशुवैद्यकीय पदवी प्राप्त करून त्यांनी प्रशासन सेवेत प्रवेश केला. मेळघाटातील कुपोषण मृत्यू कमी करण्यासाठी सर्व विभागांना एकत्र आणून केलेलं कार्य आजही आदर्श मानलं जातं. नांदेड महानगरपालिकेत अनधिकृत बांधकामावर कारवाई असो, MIDC मध्ये सेस विषय हाताळणं असो, किंवा मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणं असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी कार्यक्षम प्रशासनाची छाप उमटवली. गोंदिया जिल्हा परिषदेत मूल्य शिक्षण, स्मार्ट गर्ल आणि जलसंधारणावर भर, बुलढाणा जिल्ह्यातील जलाशय गाळमुक्तीचा बुलढाणा पॅटर्न आणि समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरीचे मोठे काम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. पुणे विभागीय आयुक्त म्हणून आषाढी आणि कार्तिकी वारीचं यशस्वी व्यवस्थापन करत कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळवणाऱ्या माननीय चंद्रकांत पुलगुंडवार यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी सातत्याने गप्पा मारत असते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, पण एक गोष्ट मात्र समान आहे, प्रचंड चिकाटी, सातत्य आणि कामाप्रती असलेली निष्ठा. आज सुद्धा असेच एक निष्ठावान IAS अधिकारी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, ज्यांचं नाव आहे IAS डॉक्टर चंद्रकांत पुलगुंडवार. सर नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सरांचा अनुभव खूप मोठा आहे मंडळी. अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेपासून IAS पर्यंतचा प्रवास करणं काही सोपं नाही. अगदी साध्या कुटुंबामध्ये त्यांचं बालपण गेलं, पण स्वप्न मोठी होती. त्यांचा प्रशासकीय सेवेतला अनुभव कसा आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. चला मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा. अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेपासून होय, IAS पर्यंतचा प्रवास, थोडक्यात या प्रवासाबद्दल ऐकताना तुमच्या कुटुंबातल्या पार्श्वभूमीबद्दल, म्हणजे आई वडील सुद्धा आणि बहीण भावंड, एकूणच सगळ्या परिवाराबद्दल सुद्धा अगदी सुरुवातीला थोडक्यात ऐकायला आम्हाला आवडेल. नक्कीच. माझं गाव बहादरपुरा नावाचं गाव आहे कंधार तालुक्यामध्ये, आणि जे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. आणि कौटुंबिक पार्श्वभूमी खूप अशी श्रीमंत वगैरे नव्हती, बेताचीच परिस्थिती असलेल्या कुटुंबातून मी आलो आहे. वडील एक वर्ग 3 सेवक होते, आणि आई माझी निरक्षर असल्यामुळे आमच्यावर संस्कार करण्यामध्येच आईचं पूर्ण आयुष्य आईने घालवलं. आणि अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचे आम्ही सर्वच विद्यार्थी होतो. माझे 4ही भावंड, नंतर माझी बहीण. तर जिल्हा परिषद शाळेचा हा मी विद्यार्थी, म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा असं तेव्हा संबोधलं जायचं. आजही शाळा ती तशीच आहे. आणि प्राथमिक शाळेनंतर मग कंधारमध्येच श्री शिवाजी हायस्कूल नावाची एक खाजगी शाळा होती. ती मोफत एज्युकेशन सोसायटी असं त्या संस्थेचं नाव होतं, कारण
गरिबांच्या मुलांना तिथे फीस आकारली जायची नाही. त्या शिवाजी हायस्कूलमध्ये माझं म्हणजे हायस्कूल शिक्षण झालं. म्हणजे ही शाळा जवळपास 3 किलोमीटर होती आमच्या घरापासनं. रोज पायी 3 किलोमीटर जायचं आणि पायी 3 किलोमीटर यायचं. पण एक निश्चितपणे होतं की जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा असेल किंवा आमची शिवाजी हायस्कूल असेल, या दोन्ही शाळांमधले शिक्षक एवढे चांगले होते. अतिशय निष्ठेने शिकवणारी शिक्षक आम्हाला प्राथमिक शाळेत असतील, माध्यमिक शाळेत असतील मिळाली. आई-वडिलांचं घरातलं एकूण वातावरण कसं होतं आणि त्यांना शैक्षणिक ह्याच्याबद्दल किती ओढ होती किंवा आस्था होती? आणि माझी आजी याच जिल्हा शाळेमध्ये हां. अ, सेविका होती. अच्छा. तत्पूर्वी माझे आजोबा होते असं सांगतात, कारण मी आजोबांना पाहिलं नाही. बाबा आमचे लहान असतानाच आजोबा दुर्दैवी निधन झालं. ते जिल्हा परिषद शाळेत होते. ते गेल्यानंतर मग आजीला तिथे नोकरी लागली आणि त्यामुळं शिक्षणाबद्दल आणि शाळेबद्दल जी आस्था होती ती सुरुवातीपासूनच होती. आणि आई जरी स्वतः शिकलेली नसली तरी मुलांना शिकावं आणि पुढे जावं ही धारणा तिची होती. त्यामुळं ती फार कटाक्षाने पोरांना शाळेत पाठवायची. आणि बाबा स्वतःच अभ्यास घ्यायचे. म्हणजे विशेषतः आम्ही जेव्हा 10वीला होतो, मी, माझे मोठे भाऊ किंवा माझा लहान भाऊसुद्धा 10वीला असताना बाबाच अगोदर 4 वाजता उठायचे, आम्हाला उठवायचे आणि अभ्यास करायला लावायचे. सर तुम्ही मेळघाटामध्ये सुद्धा होतात आणि मेळघाटामध्ये असताना तुम्ही कुपोषणाविरुद्ध किंवा कुपोषित मुलांच्यासाठी खूप चांगलं काम केलं, लढाई केली त्याच्यासाठी. त्या तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. माझं प्रशिक्षण आणि पहिली पदस्थापना यवतमाळमध्ये झाल्यानंतर दुसरी पदस्थापना माझी मेळघाटला उपविभागीय अधिकारी, आपण इकडे प्रांत म्हणतो, हो. तर प्रांताधिकारी म्हणून मेळघाटला झाली. आणि त्यावेळेस नेमकं कुपोषणाचा प्रश्न फार मोठा प्रश्न म्हणून गाजत होता संपूर्ण राज्यभरामध्ये. तर मी तिकडे जाण्यापूर्वीच माझी जेव्हा पदस्थापना आली तेव्हा तिकडे जाण्यापूर्वीच तिथला नेमका काय प्रश्न याचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तिथे गेल्यानंतर आपला नेमका दृष्टिकोन कसा असायला हवा, आपला अप्रोच कामाप्रती कसा असायला हवा, याचं एक थोडंसं मी पूर्वतयारी करून तिथे गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर आमचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्यामलाल गोयल साहेब होते आमचे जिल्हाधिकारी. अतिशय सपोर्टिव्ह ऑफिसर आणि त्यांच्या संपूर्ण सपोर्टमध्ये आम्ही काम सुरू केलं. तिथे त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये तिथे प्रकल्प अधिकारी असायचे, जे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी असायचे. प्रकल्प अधिकारी हेच मेळघाटसाठी जिल्हाधिकारी असायचे. आणि मला असं जाणवलं की तिथे कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसत होता. मी त्याच्याकडे येणार आहे की हा समन्वय तुम्ही कसा साधला. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IAS डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार सर यांच्याशी. सर समन्वयाबद्दल तुम्ही सांगत होतात. होय, मुळात मला असं जाणवलं की शासनाचे जे विभाग तिथं काम करत आहेत, आताही विभाग काम करतात, या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय घडवण्याची गरज आहे. कारण शासन वेगवेगळ्या योजना आखतं, त्या योजनांसाठी आर्थिक तरतुदी करतं, पण त्या योजना प्रत्यक्ष तळागाळातल्या आमच्या नागरिकांपर्यंत आम्हाला पोचवायच्या असतील तर सर्व विभागांनी एकत्रितपणे एक चमू म्हणून, एक टीम म्हणून काम करणं गरजेचं आहे. यासाठी मग आम्ही तिथे एक पद्धती आम्ही स्वीकारली की कोणत्याही विभागाचा अधिकारी असो, तो जेव्हा गावात जाईल, नागरिकांशी चर्चा करेल, तेव्हा नागरिकांचे प्रश्न कोणत्याही विभागाशी संबंधित असले तरी त्या अधिकाऱ्याने ऐकून घेतले पाहिजे. अगदी बरोबर. ते प्रश्न समजून घेतले पाहिजे. त्याबद्दलचं एक टिपण तयार करून संबंधित विभागाच्या त्या अधिकाऱ्यांकडे ते पाठवलं पाहिजे. बरोबर. आणि या वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दौरे केल्यानंतर त्यामधून आढळून आलेल्या अशा समस्यांच्या बाबतीत एक समन्वय बैठक व्हायची आमच्या प्रोजेक्ट ऑफिसरकडे, माझ्याकडे. आणि मग ह्या ज्या भिंती होत्या विभागांच्या त्या पूर्ण आम्ही संपवून टाकल्या होत्या. म्हणजे एखादा तहसीलदार एखाद्या गावात गेला तर तो अंगणवाडीला भेट द्यायचा, ग्रामपंचायतीला भेट द्यायचा. एखादा CDPO म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी एखाद्या गावात गेला तर तो स्वस्त धान्य दुकान तपासायचा. किंवा कृषी विभागाचा अधिकारी गेला तरी तो तलाठ्याचं दप्तरसुद्धा पाहू शकत होता. इतका सुंदर समन्वय आम्ही तिथे घडवून आणू शकलो. आणि मला वाटतं वर्षभरामध्ये खूप चांगली परिस्थितीमध्ये आम्ही बदल घडवू शकलो. आणि या सगळ्या प्रयत्नातून एक झालं
की प्रत्येक विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्याचा सर्व गावांशी खूप चांगला संवाद निर्माण झाला. ओके. नागरिकांचा एक विश्वास निर्माण झाला. तिथे सुरुवातीला आमचे कोरकू आदिवासी बांधव यांचा दवाखान्याकडे जाण्याचा कल कमी होता. त्यामुळं त्यांना विश्वास निर्माण करणे, त्या दवाखान्यामध्ये जी सुविधा मिळते ती आपल्यासाठी आहे ही त्यांना जाणीव करून देणे, हे काम आमच्या म्हणजे संपूर्ण थोडक्यात टीमने केलं. सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये एक सूर निर्माण झाला अगदी असं म्हणायला हरकत अगदी नाही. अगदी अगदी सर, प्रशासनामध्ये काम करताना टीमवर्कला खूप महत्त्व असेलच. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता आणि तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणून काम करता तेव्हा हे टीमवर्क उत्तम पद्धतीने राबवल्या जावं किंवा त्यांच्यामध्ये एक समन्वय असावा यासाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न करता? नाही, माझ्या पहिल्या पदस्थापनेपासूनच माझा टीमवर्क वर खूप प्रचंड भर राहिलेला आहे. हां. जसं मी मेळघाटामध्ये सांगितलं त्याच पद्धतीनं मी जिल्हा परिषद CEO म्हणून गोंदियाला काम केलं, जिल्हाधिकारी म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम केलं. या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही स्वच्छ भारत मिशनच्या बैठकांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक आम्ही तिघे एकत्र बसून बसून समन्वय. एका गाडीमध्ये बसून जायचो. हां. गावांमध्ये सभा आम्ही घ्यायचो. लोकांना आश्चर्य वाटायचं की स्वच्छ भारत मिशनच्या बैठकीमध्ये SPचं काय काम आहे. परंतु तिन्ही प्रमुख अधिकारी जिल्ह्याचे जेव्हा एकत्रितपणे फिरतात, एकत्रितपणे एखाद्या बाबीबद्दल लोकांना सांगतात, तेव्हा निश्चितपणे लोकांचा विश्वास त्यावर अगदी. अधिक चांगल्या पद्धतीने बसतो. हा माझा अनुभव आहे. आणि त्यामुळं मग त्या पुढच्याही सर्वच पदस्थापनांमध्ये एक टीमवर्क म्हणूनच आम्ही काम करण्यावर भर दिलेला आहे आणि त्याचं निश्चितपणे चांगलं सकारात्मक परिणाम आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. नांदेड महापालिकेमध्ये असताना तुम्ही अतिक्रमणाच्या विरोधात तुम्ही खूप मोठी कारवाई केली. होय. त्याबद्दल ऐकायला आवडेल. नांदेड महानगरपालिका नव्यानेच गठीत करण्यात आलेली होती. हां. त्यामुळं आमचे आयुक्त म्हणून कुरुंदकर साहेब होते आणि मी उपायुक्त होतो. हो. आणि योगायोगाने तिथे पण आम्हाला एक सुंदर टीम मिळाली. म्हणजे सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, असे एक चांगला चमू शासनाने आम्हाला अवेलेबल करून दिला होता. आणि मग शहरामध्ये जे अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं होतं त्याच्यावर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई निश्चितपणे करू शकलो. एक तर हो. नव्याने बांधकामं झालीच नाही पाहिजेत अनधिकृतपणे, किंवा जी होत आहेत ती तातडीने डिमॉलिश केली गेली पाहिजेत. काही ठिकाणी मोठमोठ्या इमारती तोडायची वेळ आली. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो, शिवाजीनगरमध्ये एका मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीची 3 मजली इमारत तोडण्याचा प्रसंग आला. तेव्हा मी आणि आयुक्त तिथे आम्ही स्वतः हजर होतो. पोलीस प्रशासनाचं खूप मोठं मनुष्यबळ उपलब्ध होतं आणि मग ही बातमी अगदी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. पण मग दबावाला कसे सामोरे गेलात? नाही, दबावाच्या बाबतीत मला वाटतं की आपण जर आपला म्हणजे कार्ड्स जर आपले क्लिअर असतील, कॉशियस क्लिअर असतात. कॉन्शियस क्लिअर असेल तर निश्चितपणे दबावावर आपल्याला मात करता येते. आणि दुसरं महत्त्वाचं, त्यांच्याशी ज्यांचं आपण हे बांधकाम तोडतो आहोत त्यांना हे आपण पटवून देऊ विश्वासात शकलो घेऊन. पाहिजे अगदी. की हे अनधिकृत आहे आणि हे अनधिकृत आपलं बांधकाम तोडलं तरच इतर अनधिकृत बांधकामं होणार नाहीत. आणि या पद्धतीने आम्ही विश्वास निर्माण करू शकलो. आणि मग एकदा हा विश्वास निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये कुठेही विरोध होत नाही. माझ्या अतिशय जवळच्या मित्राचा घराचं एक अनधिकृत बांधकाम तोडण्याचा प्रसंग आला, त्यावेळी मला फार तटस्थ भूमिका घ्यावी लागली. भावना आणि कर्तव्याचा समन्वय साधला तुम्ही अगदी. परत. खूप छान. स्टॅम्प ॲक्ट कायद्यासाठी तुम्ही ऐतिहासिक बदल केले. त्याबद्दल हो, सांगा मी ना. 2014 मध्ये मुंबईला ॲडिशनल कंट्रोलर ऑफ स्टॅम्प्स या पदावर कार्यरत असताना तोपर्यंत स्टॅम्प ॲक्टमध्ये बऱ्याचशा तरतुदीमध्ये संदिग्धता होती, किंवा काही तरतुदी थोड्याशा जाचक होत्या. काही तरतुदींचा विस्तार करणं गरजेचं होतं शासनाच्या महसुलामध्ये वाढ करण्यासाठी. त्यामुळं 2014 पर्यंतच्या ज्या दुरुस्त्या झाल्या होत्या, आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या दुरुस्त्या अशा त्या दुरुस्तीकडे पाहिलं जातं म्हणून त्याला आणि ऐतिहासिक ऐतिहासिक म्हटलं जातं. त्यावेळेस तत्कालीन माननीय महसूल मंत्री असतील, तत्कालीन IGR असतील, आमच्या विभागाचे सचिव असतील, यांनी सर्वांनी खूप त्यामध्ये मदत केली आणि आम्ही ते करू शकलो आणि त्याचा चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट शासनाच्या तिजोरीवर पडला. सर, तुम्ही मुख्यमंत्री आणि मला वाटतं आरोग्यमंत्री यांचे खासगी सचिव होय. म्हणून पण काम केलंय. होय, हा अनुभव कसा होता? की आतापर्यंत केलेल्या परफॉर्मन्स कुठेतरी शासन दरबारी निश्चितपणे त्याची नोंद होत असते. आणि मला अचानकपणे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रुजू होण्याचा निरोप मिळाला. मुख्यमंत्री कार्यालयात असताना जवळपास 14 ते 16 तास काम करायला लागायचं, परंतु थकवा यायचा नाही. कारण वरिष्ठ पातळीवरून संपूर्ण राज्याचं प्रशासन पाहणं, ज्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात किंवा टॉप व्ह्यू म्हणतात, तर या पद्धतीनं आणि संपूर्ण यंत्रणेसोबत
कोऑर्डिनेट करणं, फॉलोअप करणं, येणाऱ्या नागरिकांना भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्या समस्या माननीय मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं, हा खूपच वेगळा वेगळा अनुभव होता. आणि समृद्ध बनवणारा अनुभव होता. तर मी येणार आहे तुमच्या बुलढाणा पॅटर्नकडे आणि त्याचबरोबर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. होय. पण एक ब्रेक घेतोय पुन्हा. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. सर, बुलढाणा पॅटर्न तुम्ही जो तयार केला होता त्याच्याबद्दल बरीच कौतुकाची चर्चा आम्ही ऐकली होती आणि त्याचबरोबर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्यामध्ये सुद्धा तुमचं मोठं योगदान होतं. होय. या दोन्हीबद्दल ऐकायला आवडेल. समृद्धीचा माझा संबंध तसा बुलढाणा जिल्हाधिकारी असतानाच आला, कारण समृद्धी महामार्गासाठीच्या जमीन खरेदीची सुरुवात बुलढाण्याला असताना झाली आणि केवळ 7 महिन्यामध्ये 1000 हेक्टर जमीन माझ्या जिल्ह्यामध्ये मी खरेदी केली. हे पाहून तत्कालीन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला समृद्धी महामार्गाचं काम राज्यस्तरावरून करण्यासाठी सूचना केली आणि मला इकडे शिफ्ट केलं मुंबईला. मुंबईला आल्यानंतर सर्व 10 जिल्ह्यांच्या भूसंपादनाचं समन्वय मी केलं. आमच्याकडे खूप चांगली अधिकाऱ्यांची टीम होती आणि मग संपूर्ण समृद्धी महामार्ग पूर्ण आखणी जे झालेली होती, त्या आखणीवरून अनेक वेळा फिरण्याचा आम्हाला म्हणजे योग आला. तिथल्या नागरिकांशी, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीने तिथल्या तिथे सोडवून समृद्धीचं भूसंपादन हा संपूर्ण देशभरासाठी एक आदर्श ठरावा असा जलद गतीने झालेला भूसंपादनाचा हा प्रकल्प आहे. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस सरांचा खूप मोठा सपोर्ट होता. ते सातत्याने पाठपुरावा करत होते. बैठका घ्यायचे आणि कुठलीही अडचण शासन दरबारी आम्हाला या संपूर्ण काळामध्ये आली नाही. समृद्धी महामार्गाच्या संपूर्ण पर्यावरणविषयक परवानग्या असतील, वाईल्डलाईफच्या परवानग्या असतील किंवा वनविषयक परवानग्या असतील, या सर्व परवानग्या मिळवण्यासाठीचं काम देखील माझ्याकडे होतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणे मला करता आलं. याचं खूप मोठं समाधान आहे. म्हणजे समृद्धी महामार्गाचं भूमिपूजनापासून ते उद्घाटनापर्यंत म्हणजे एखाद्या प्रोजेक्टचं संपूर्ण लाईफ सायकल आपल्यासमोर होतं आणि त्याचा परिणाम आता आपल्याला आगामी काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेवर किती सकारात्मकपणे होईल हे निश्चितपणे दिसणार आहे. कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेमुळं या संपूर्ण भागाचा कायापाट झालेला आपण पाहिला आहे. त्याच पद्धतीनं मला खात्री आहे मुंबई ते नागपूर या संपूर्ण बेल्टचा आर्थिकदृष्ट्या कायापालट निश्चितपणे या समृद्धी महामार्गामुळे होणार आहे. आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही केली की कार्तिकी एकादशीला महापूजा करण्याचं खूप मोठं म्हणजे पुढाकार तुम्ही घेतला होय. आणि त्याची पण खूप चांगली चर्चा झाली. त्याबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. आपल्याला माहिती आहे पंढरपूरला पांडुरंगाची आषाढीला आणि कार्तिकीला महापूजा होते हो. आणि 2024च्या आषाढीला आणि कार्तिकीला नंतर 2025च्या आषाढीला कार्तिकीला वारीचं नियोजन करण्याचं भाग्य मला लाभलं. 2024मध्ये आषाढीला 17 लाख भाविक आले होते, तर ते 2025मध्ये भाविकांची वारकऱ्यांची संख्या 27 लाखापर्यंत गेली. म्हणजे संपूर्ण राज्यभरामध्ये आराध्य दैवत आपल्या महाराष्ट्राचं असलेला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपले ग्रामीण भागातले नागरिक येत असतात आणि मग यांना ती जी वारी आहे ती आरोग्यदायी व्हावी, जी सुरक्षित व्हावी यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. त्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या विभागाकडून केली जाते. मग त्याचं पूर्ण समन्वय करण्याचं, संनियंत्रण करण्याचं भाग्य पुण्यामध्ये मला असताना लाभलं. तुम्ही वारी होय, व्यवस्थापनाचं विभागीय आयुक्त सगळं पुणे या पदावर असताना काय हे काम आव्हानं करता होती आलं. त्यातली? नाही, आव्हान बेसिकली हेच होतं की सर्व विभागांचा समन्वय साधणे हा. आणि काही जर प्रश्न असतील ते शासनापर्यंत पोहोचवणे, शासनाकडनं त्यामध्ये उचित आदेश घेणे आणि प्रत्यक्ष फील्डवर सर्व अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष फिरून या गोष्टी करून घेणे. आणि हे करत असताना 2024च्या निवडणुकांदरम्यान कार्तिकी एकादशी आली. आचारसंहिता असल्यामुळं तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कार्तिकीची पूजा होऊ शकणार नव्हती आणि अचानक शासनाचा आदेश माझ्या नावाने आला अरे आणि बापरे. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग्याचा आनंदाचा दिवस तो क्षण होता होता. चॅलेंजही होतं. अधिकृतपणे शासनाचा आदेश एखाद्या विभागीय आयुक्तांच्या नावे हा. निघणं ही पहिलीच वेळ होती आणि मग माझ्या कुटुंबियांसमेत म्हणजे पांडुरंगाला आपण माऊली म्हणतो, माझी आई पण सोबत होती, माझे कुटुंबीय होते. आम्ही सर्वांनी मिळून ती महापूजा केली आणि मला वाटतं अतिशय आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे असं मी मानतो. एक गोष्ट सातत्याने मात्र जाणवते की प्रशासन आपल्या परीने खूप व्यवस्था करतं. उत्साहाने वारकरी सुद्धा नाचत ताल धरत त्या वारीला निघतात. पण तरी सुद्धा
जाता येता दुतर्फाची थोडीशी अस्वच्छता निर्माण केलीच जाते. ती होऊ नये म्हणून काय विशेष प्रयत्न अधिक व्हायला हवे असं तुम्हाला वाटतं? आणि याही बाबतीमध्ये 2 वर्ष मी ज्या वारी तिथे मॅनेज केल्या, हं. ह्या दोन्ही वर्षी शासनाने निर्मल वारी हां. हा मोठा अभियान राबवलेला आहे. वारी जसजशी पुढे जायची तसतसं ती सगळी गावं आणि ते सगळे रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली होती. आणि त्यामुळं निश्चितपणे यावर्षी सर्व गावामध्ये जिथे वारीचा मुक्काम असतो, जिथे विसावा असतो, तिथे स्वच्छता राहिली. तिथे स्वच्छता राहिली आणि त्या गावातल्या नागरिकांचा खूप सकारात्मक असा प्रतिसाद शासनाला मिळाला. एक प्रश्न जाता जाता विचारायला आवडेल. ई गव्हर्नर आणि गुड गव्हर्नर याकडे तुम्ही कसं बघता? हा एक भाग. आणि आजची तरुण मंडळी खूप स्पर्धा परीक्षांकडे येत आहेत. त्यांना काय संदेश द्यायला आवडेल? ई गव्हर्नन्स च्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगावंसं वाटतं, की आता शासन ई गव्हर्नन्स म्हणजे जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. आत्ता लेटेस्ट म्हटलं तर आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण करतो आहे. तर या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सामान्य माणसाच्या समस्या दूर करण्यासाठी, सामान्य माणसाची जी काही सरकारी दरबारी कामं असतात ती तातडीने व्हावी, विनासायास व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे आणि शासनाने अनेक सुविधा याबाबतीत निर्माण केलेल्या आहेत. आता अंतिमतः ध्येय शासनाचं हेच आहे, की एक सिंगल पोर्टल असावं किंवा एकच ॲप असावं, ज्यावर कोणत्याही नागरिकांनी लॉग इन केल्यानंतर त्यांना पुन्हा पुन्हा लॉग इन करायची गरज भासू नये. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आता आमचा IT डिपार्टमेंट आणि सर्वच विभाग काम करतायत, जेणेकरून कोणत्याही विभागाचं काम असेल तर नागरिकांनी फक्त त्या एका पोर्टलवर गेल्यानंतर त्याच्या समस्या सोडता याव्यात. हे अंतिम ध्येय ई गव्हर्नन्सचं असलं पाहिजे. आणि मग प्रत्यक्ष कामकाजामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या ज्या नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. त्या माहिती साठवणं, माहितीवर प्रोसेसिंग करणं आणि माहितीचा वापर करून नवीन माहिती निर्माण करणं, ह्यासाठी निश्चितपणे वापर होतोय आणि ती एक चांगली बाब आहे. तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांना हेच सांगेल, की आपण जेव्हा सेवेमध्ये येतो तेव्हा आपण आज जे काही आहोत आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिक म्हणून किंवा ज्या कोणत्या भूमिकेत आपण आहोत ते केवळ आपल्या संविधानामुळं आहोत. अगदी. आणि त्यामुळं आपला निष्ठा ही नेहमी संविधानाप्रती राहिली पाहिजे. आणि आपण जेव्हा सेवेत येतो तेव्हा लोकसेवक म्हणून येतो, तेव्हा आपल्यासमोर येणारा प्रत्येक नागरिक महत्वाचं त्याच्या आहे. भूमिकेत जाऊन त्याची समस्या समजून घेऊन आपण जर त्यावर काही म्हणजे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं समोर येणारा प्रत्येक नागरिक समाधानाने परत जाईल. इतकं काम करत असताना कुटुंब आणि काम, आपला व्यवसाय, आपली नोकरी याचा समन्वय कसा साधता? लग्नानंतर आम्ही हे ठरवलं, की मी बाहेरचं सगळं सांभाळायचं आणि पत्नीने घर सांभाळायचं, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं. आम्ही आमच्या भूमिका ठरवून घेतलेल्या होत्या. अर्थात दोघांनी समन्वयानंच ते केलं, अर्थातच. परंतु त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं सांगण्यासारखी बाब म्हणजे आम्ही मुलांना मराठी शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आणि मराठी शाळेतून मुलं शिकली. खूप छान. आणि दोन्हीही मुलं म्हणजे माझी मोठी मुलगी आणि मुलगा दोघेही आज अमेरिकेमध्ये म्हणजे नोकरी करतायत. भविष्यातल्या सगळ्या तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देताना ईश्वर तुम्हाला वेगवेगळ्या अशाच कल्पना कायम सुचत राहू दे, अशी त्या विधात्याला आपण प्रार्थना करूया. वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता दीपस्तंभ सोन्याचे. नक्की बघत जा. भेटूया पुढच्या शनिवारी रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.